हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मुलांसाठी करणार होती छान पालक आणि बीटचे पराठे। बघा इथे छान ताजी ताजी पालक मी घेतलेली आहे, छान स्वच्छ पाण्याने धुवून टाकली। त्यानंतर इथे एक टोमॅटो घेतलेला होता, तो सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे। तर बीट खायला मुलं खूप त्रास करतात, पालकाची भाजी सुद्धा इथे मुलांना आवडत नाही, त्यामुळे म्हटलं त्यांच्यासाठी छान पालक आणि बीटचे आज पराठे करावे। तर पालक छान धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे, कट करून घेतली। त्यानंतर एक ताजं असं बीट होतं जे छान किसून घेतलेलं होतं। बघा छान आता इथे बीट किसून घेतलेलं आहे। त्या पालकची प्युरी केलेली होती। पालक जर कट करूनच टाकायची म्हटलं तर ते सुद्धा मुलं पूर्ण निवडून काढतात, त्यामुळे पालकाची प्युरीच केलेली आहे। तर त्यामध्ये आता तिखट मीठ थोडे जास्त तीळ टाकलेले होते, थोडी हळद आणि धनेपूड जिरेपूड सुद्धा टाकली, कोथिंबीर सुद्धा ॲड केलेली होती आणि लागेल बसेल तेवढी छान यामध्ये कणिक टाकलेली आणि छान असा घट्टसा त्याचा गोळा तयार करून घेतलेला होता। छान तेल लावून असे मस्त पराठे इथे मुलांसाठी बनवून घेतलेले होते। लहानांसाठी तर आणि मोठ्यांसाठी सुद्धा खायला एकदम हेल्दी छान असे पराठे असतात। आपणही बीट असं नेहमी खाण्यात वापरत नाही, तर असे बीटचे पराठे केले तर ते सुद्धा खाण्यात जातात। त्यानंतर त्याच्यासोबत खाण्याला डाळीची चटणी मी करायचं ठरवलं होतं। बरेच दिवस झाले करण्याची इच्छा होती, त्यामुळे मग म्हटलं करून घ्यावी। तर छान अशी आता इथे डाळ भिजत टाकलेली होती, ती काढून घेतली। त्यानंतर त्यामध्येच कढीपत्ता, जिरं, हिरवी मिरची आणि छान थोडी साखरसुद्धा टाकलेली आहे, दही टाकून घेतलेलं होतं। आता हे छान असं मिक्सरवर बारीक करून घेणार आहे। छान पातळसर अशी याची बारीक पेस्ट करून घ्यायची। चिमटभर हळद टाकून आता या चटणीला छान असा तडका लावून घेणार होती। तर पालक पराठा आणि चटणी खायला एकदम टेस्टी लागते। ही चटणी आपण ढोकळ्यासोबत वगैरे पण ट्राय करू शकतो। तर आता बघा इथे तडकासुद्धा झालेला आहे। आता इथे चटणीमध्ये टाकून घेतलेला होता, एकदम टेस्टी आणि मस्त अशी चटणी रेडी होती। वरून अशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये ॲड केलेली आहे। तर चटणी आणि पराठा इथे खाण्यासाठी आपला तयार झालेला होता। तर अशा पद्धतीने आजचा खास असा बेत केलेला आहे। तर मुलं आज हे सगळं बघून खुश होणार होते। तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि हिवाळ्यामध्ये ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्याही मुलांना नक्की आवडेल, आवडीने मुले नक्की खातील। तर केला का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा। तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, बाय। हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मुलांसाठी करणार होती छान पालक आणि बीटचे पराठे। बघा इथे छान ताजी ताजी पालक मी घेतलेली आहे, छान स्वच्छ पाण्याने धुवून टाकली। त्यानंतर इथे एक टोमॅटो घेतलेला होता, तो सुद्धा यामध्ये ॲड करणार आहे। तर बीट खायला मुलं खूप त्रास करतात, पालकाची भाजीसुद्धा इथे मुलांना आवडत नाही, त्यामुळे म्हटलं त्यांच्यासाठी छान पालक आणि बीटचे आज पराठे करावे। तर पालक छान धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे, कट करून घेतली। त्यानंतर एक ताजं असं बीट होतं जे छान किसून घेतलेलं होतं। बघा छान आता इथे बीट किसून घेतलेलं आहे, त्या पालकची प्युरी केलेली होती। पालक जर कट करूनच टाकायची म्हटलं तर ते सुद्धा मुलं पूर्ण निवडून काढतात, त्या